को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थात अर्थमंत्री अजित पवार यांनी काल पावसाळी अधिवेशनामध्ये डिझेल आणि पेट्रोलचे भावचे दर जे आहेत ते कमी केल्यानंतर आज ठाण्यामध्ये देखील डिझेल आणि पेट्रोलचे दर जे आहेत ते कमी झाले. आपण ठाण्यातील माजीवाडा युनिव्हर्सल पेट्रोलकडे या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी आता सकाळपासूनच हे दर कमी झाल्यामुळे कुठेतरी या नागरिकांकडे दिलासा दिसत आहे. मात्र या संदर्भात आपण अधिक माहितीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर डिझेलचे दर जे आहेत ते काल ज्या पद्धतीने होते ते दर जे आहेत ते कमी झालेले आहेत आणि याच ठिकाणी डिझेलचे भाव कशाप्रकारे वाढलेले होते आणि ते कसे कमी झाले हेच आपण त्यांना विचारणार आहोत. या ठिकाणी काय सांगाल, या ठिकाणी कशा प्रकारचे डिझेलचे भाव आणि पेट्रोलचे भाव कमी झालेले आहेत, किती पैशाने आणि किती रुपयाने? पेट्रोलमध्ये 76 पैसे असा दर कमी झाला आहे आणि डिझेलमध्ये 2 रुपये 18 पैसे असा कमी झाला आहे. मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे असेल, नवी मुंबई असेल, या मुंबईमध्ये अशा प्रकारचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले. अजून देखील पेट्रोल जे 100 गाठलेलं आहे. दिलासा तर थोडासा भेटलाच आहे ग्राहक लोकांना आणि त्यांच्या जरा चेहऱ्यावरती समाधानी वाटत आहे. अगोदरचे किती दर होते एकूण? अगोदर होते पेट्रोलचा दर होता 104 रुपये 33 पैसे आणि आता तो झाला 103 रुपये 59 पैसे. त्याचे 76 पैसे त्याच्यामध्ये कमी झाले आणि डिझेलमध्ये 92 रुपये 27 पैसे जुना रेट होता आणि आता नवीनमध्ये 90 रुपये 09 पैसे असा ठाण्यामध्ये झालेला आहे. तर त्याच्यामध्ये 2 रुपये 18 पैशाचा फरक झाला आहे. नक्कीच या ठिकाणी डिझेलचे आणि पेट्रोलचे दर कमी झाले आहेत. ग्राहक आहेत, काय वाटतं पैसे कमी केले आहेत पेट्रोल मागे आणि डिझेल मागे 2 रुपये 18 पैसे, कसं बघताय? अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है. पेट्रोल का दाम कम हो रहा है. और कितना जो दाम कम हुआ है 70 पैसा 65 पैसा ऐसा जगह पे कम हुआ है, क्या लगता है ये पेट्रोल के भाव जो दाम कम हुए इससे भी ज़्यादा, क्योंकि 100 रुपये अभी पेट्रोल है, अभी 100 रुपये पेट्रोल है. अच्छा लग रहा है सर, और क्या बोलूँगा. पहले से कम किया है, 16 रुपया कम किया, अच्छा है ना, और क्या चाहिए. काही पेट्रोलचे डिझेलचे भाव कमी केले आहेत त्यामुळे काही ग्राहक आले आहेत. का वाटतं पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले आहेत, कसं किती रुपयाचं आता पेट्रोल भरले तू? 470 रुपये का भाव कम किया है, खास भाव से कम हुआ है तो अच्छी बात है. भाव कम हुआ है, हमारे लिए फ़ायदा है, पब्लिक के लिए ही. 76 पैसा भाव पेट्रोल का कम किया है, डीजल का 2 रुपये 18 पैसा. क्या लगता है भाव और कम होना चाहिए? हाँ बिल्कुल होना चाहिए, क्यों नहीं कम होना चाहिए. कितने रुपए पेट्रोल, 60 या 65 रुपये लीटर पेट्रोल था 2018 में, अभी बहुत ज़्यादा बढ़ गया पेट्रोल का रेट. अभी कम और भी कम हो, ऐसा नहीं है. अजून भाव कमी झाले पाहिजे असं देखील काही ग्राहकांचं म्हणणं आहे. महागाई एकीकडे वाढत आहे तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे आता राज्य सरकारने कमी केले. त्यामुळे येणाऱ्या काळात आता सरकार कशा प्रकारची सवलत देते हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र गॅस असेल, पेट्रोल असेल, महिलांसाठी योजना असेल, असे अनेक योजना आणि सवलती ह्या कालच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे काहीकडे दिलासा मिळतो, काहीकडे नाराजी देखील व्यक्त केली जाते. मात्र हे जे भाव जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत, पेट्रोलचे असेल या डिझेलचे, ते कुठेतरी अजून जास्तीत जास्त कमी व्हावे असं देखील या ठिकाणी ग्राहकांचं म्हणणं आहे. त्यामुळे रोशनसह गणेश स्वरा, TV 9 मराठी, ठाणे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.